नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ अजय मोरे. आजचा व्लॉग फक्त एक व्हिडिओ नाही, हा एक प्रवास आहे. श्रद्धेचा, प्रेमाचा आणि आईवरच्या विश्वासाचा. आज मी, माझं कुटुंब आणि माझे मित्र सर्वजण निघालो आहोत सप्तशृंगी माता मंदिरच्या दर्शनासाठी. ते वारुळ पासून वणीगड पर्यंत पायी चालत. हा प्रवास सोपा नाही, पण खूप खास आहे. सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटतं, मजा, हसणं, गप्पा. पण जसं शरीर थकायला लागतं, पाय दुखतात, घाम येतो, कधी वाटतं बसावं, थांबावं. पण त्याच वेळी मनात एकच आवाज येतो, जय माता दी. आमच्या पुढे मागे हजारो लोक चालतायत. कोणी लहान, कोणी मोठे, कोणी कुटुंबासोबत, कोणी मित्रांसोबत, कोणी ओळखीचम नाही. पण तरीही सगळे आपले वाटतात, कारण सगळे एकाच गोष्टीसाठी चालतायत, आईच्या दर्शनासाठी. या प्रवासात एक वेगळीच ऊर्जा आहे. कुठे डीजे वाजतोय, कुठे ढोल ताशे डफ वाजतायत, काही जण नाचतायत, काही जयकारा देतायत. आणि तो आवाज संपूर्ण डोंगरात घुमतो. थकलेलं शरीर, पण त्या आवाजाने, त्या तालाने परत उभं राहतं, पुढे चालतं. आणि या सगळ्या आनंदात एक भावनिक बाजूही आहे. रस्त्यात खूप ठिकाणी लोक आपल्यासाठी उभे असतात. कोणी सरबत देतं, कोणी पाणी देतं, कोणी दुधाचं मठ्ठा देतं, आणि काही ठिकाणी तर प्रेमाने जेवणही देतात. ना ओळख, ना अपेक्षा, फक्त सेवा, फक्त भक्ती. त्या एका ग्लास पाण्यात, त्या एका घासामध्ये फक्त नाही तर माणुसकी आहे, प्रेम आहे. तेव्हा जाणवतं, आजच्या जगात अजूनही चांगुलपणा जिवंत आहे. हळूहळू आपण वणीगडाच्या जवळ पोहोचतो. नाशिक जिल्ह्यातील कलवण तालुक्यातील नांदुरी गावात वसलेलं हे पवित्र स्थान, डोंगराच्या पहाडाच्या कपारीत बसलेलं हे मंदिर, ते पाहिल्यावर मन एकदम शांत होतं. पण अजून एक परीक्षा बाकी असते. इथे पोहोचण्यासाठी सुमारे 500 ते 510 पायऱ्या चढाव्या लागतात. प्रत्येक पायरीवर दम लागतो, पाय थरथरतात, पण मन हार मानत नाही. प्रत्येक पायरी सोबत आई जवळ जाण्याची भावना वाढत जाते. ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी रोपवेची सुविधा आहे. पण आम्ही आईच्या भेटीसाठी प्रत्येक पायरी स्वतःच्या पायांनी चढतोय, कारण हा प्रवास फक्त वर जाण्याचा नाही, हा प्रवास आहे स्वतःला वाकवण्याचा, अहंकार सोडण्याचा. हे ठिकाण फक्त मंदिर नाही, हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं मर्दपीठ आहे. म्हणूनच इथे येणारा प्रत्येक भक्त फक्त दर्शन घेत नाही, तर आईच्या प्रेमात हरवून जातो. कधी थकवा येतो, कधी डोळ्यात पाणी येतं, कधी मन खूप काही विचार करतं. पण शेवटी एकच गोष्ट जाणवते, आपण काहीही असलो, कुठूनही आलो, पण आईसमोर सगळे सारखेच असतो. आणि शेवटी जेव्हा आपण सप्तशृंगी माता मंदिरवर पोहोचतो, आईचं दर्शन घेतो, तो क्षण शब्दात सांगता येत नाही. डोळे आपोआप भरून येतात. सगळी थकवा, सगळी वेदना, सगळं काही एका क्षणात गायब होतं. आणि मनात फक्त एकच भावना उरते, शांती, समाधान आणि आईचं प्रेम. जय माता दी.
जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. जय माता दी.